नर्मदे हर तुदीय पादपंकजम नमामि देवी नर्मदे तुदीय पादपंकजम नमामि देवी नर्मदे। आता हा भाग 64वा आणि या 64 भागाचाच हा बी एपिसोड म्हणून आपण मागच्या भागामध्ये जे बघितलं ए भागामध्ये तर ते जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता बुडनेर संगमावरती त्यांचा जो आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये त्यांची तपश्चर्या साधना चालू आहे। पण अगदी शुद्ध आणि सात्विक एवढे क्रोधी असलेले जमदग्नी एकदम शांत झालेले आहेत। क्रोध कसा आता राहिलेलाच नाहीये। मग म्हणून अशा शांततेमध्ये त्यांचा परमार्थ चालू आहे। मग आता तर असा प्रसंग घडला की त्यांच्याकडे देवांचा राजा इंद्र आता मुद्दामून आला होता आणि मुद्दामून येऊन त्या इंद्राने त्यांना कामधेनू दिली होती की यांचा परमार्थ आता चांगला चालू आहे। जेव्हा सात्विक परमार्थ दिसला की मग कुणालाही वाटतं आपण यांना काहीतरी दान करावं आणि जे पैशावाले लोक असतात त्यांच्या पैशाला कीड लागू नये म्हणून त्यांनी दान केलंच पाहिजे। म्हणून आणि जे शुद्ध सात्विक परमार्थ करतात त्यांना दान करायला काहीच हरकत नसतं। मग पण लोक त्यांच्यावरही संशय घेत बसतात यांना दान केल्यावर हे काय करतील। ते काही करो आपला धर्म आहे दान करण्याचा, आपण दान करायचं। म्हणून इंद्राने सुद्धा त्यांना कामधेनू दिली होती आणि ती कामधेनू त्यांच्या दारात राहायची। आता तर कामधेनू ज्या ठिकाणी आहे तिथं कशाची कमी आहे। पण एक दिवस तिथला प्रसंग की महिष्मती नगरी, आपण त्या नगरीबद्दल पहिलं सुद्धा कधी आपल्या रेकॉर्डिंग मध्ये आपण ऐकलेलं आहे की त्या नगरीला रामायणामध्ये महिकावती नगरी म्हटलेलं आहे आणि तीच पुढे महिष्मत नावाचा राजा त्या ठिकाणी होऊन गेला म्हणून तिला महिष्मती नगरी म्हणतात आणि नंतर त्यालाच महेश्वर म्हणू लागले। तीच अहिल्याबाई होळकरांची राजधानी। तर अगदी नर्मदा माईच्या उत्तर तटावरती अगदी प्रसिद्ध आहे ते महेश्वर। तर तिथेच राहणारा जो सहस्र अर्जुन की ज्याला 1000 हात आहेत असा सहस्र अर्जुन नावाचा राजा की ज्याने रावणाला, आपण एका भागामध्ये ऐकलं असेल राघव परिक्रमेच्याच म्हणतात 11, 12, 13 या 3 भागापैकी एखाद्या भागात ऐकलं असेल की तिथे रावणाने केलेली ती देवपूजा वगैरे। तर हे सगळं रावणाने का केलं होतं तर सहस्र अर्जुनाकडे बघून त्याने तिथे पूजन वगैरे केलं होतं। सहस्र अर्जुनासोबत त्याचं रावणाचं युद्धही झालं होतं आणि रावणाला त्याने हरवलं होतं। रावणाला त्याने मुसकी बांधून आपल्या नगरीत त्याने 10 तोंडाचं माकड म्हणून तिथं फिरायला लावलं होतं, भीक मागायला। म्हणजे आता ज्याच्या त्याच्या गल्लीमध्ये ज्याचं त्याचं वटच असतो। सहस्र अर्जुन सुद्धा तसा चांगलाच होता। पण का कुणास ठाऊक माणसाची कधी कधी कर्मरेषा बदलते आणि पूर्वजन्मीच्या कर्मामुळे सुद्धा बदल होऊ शकतो आणि त्या कर्मामुळे या जन्मात सुद्धा कर्मामध्ये बदल होत असतो। चांगला घराणा असून सुद्धा, सुसंस्कृत घराणा असून सुद्धा एखादा व्यक्ती वाईट मार्गावर जातो। कधी तसं न वागणारा व्यक्ती सुद्धा अचानक वाईट वागायला लागतो असं सुद्धा घडतं। मग सहस्र अर्जुन सुद्धा सहस्र अर्जुनाकडे सगळं काही होतं म्हणून जंगलामध्ये शिकारीला गेला। आता तो भाग म्हणजे सगळा जंगलाचाच भाग। जंगलात शिकारीला त्या परिसरात आजही जंगलासारखंच वाटतंय। जंगल भाग सगळा तिकडे शिकारीसाठी गेला आणि त्याच्याकडे 60,000 सैन्य होतं। 60,000 सैन्य एवढं सगळं सोबत घेऊन जंगलात गेलेला आणि गेल्यावर त्याने दुपारची वेळ झाली आणि खूप भूक लागली। भूक लागल्यावर आता तो म्हटला आता काय करावं, सोबत शिधा सामग्री आणली नाही म्हणून इकडं तिकडं तो शोध करू लागला। सेवकांना सांगू लागला बघा कुठंतरी काही दिसतंय का कुणाचं घर वगैरे काही, आता जंगलात कुणाचं घर आहे। म्हणून ते पाहता पाहता नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती म्हणजे बुडनेर संगमावरती आले आणि तिथं आल्यावर त्यांनी बघितलं तर तिथे एक आश्रम आहे। छोटासा आश्रम बघितला आणि त्या जमदग्नी ऋषी आणि त्या रेणुका मातेला सहस्र अर्जुनाने वंदन केलं आणि सांगितलं माते आम्हाला सगळ्यांना भुका लागल्या आणि आम्हाला आता जेवण पाहिजे होतं। तिने सांगितलं काहीच काळजी करायची नाही, आत्ता जा
लगेच संगमामध्ये स्नान करून जेवण तयार करते. अरे तो म्हटलं कसं शक्य आहे? आम्ही 60,000 आहोत, एक नाही दोन नाही. एक दोन माणसाचा स्वयंपाक करायचं म्हटलं तर आपली केवढी दांदळ होती. एवढ्या लोकांचा स्वयंपाक कसा करणार आहे? पण चला काही का भेटेना, मुरमुरे भेटले तरी पाणी प्यायला होईल म्हणून ते गेले आणि स्नान करायला गेले. स्नान केलं आणि मैयाचं जल पिले. मैयाचं जल म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये, सामान्य पदार्थ नाहीये. नर्मदा मैयाचं जल पिऊन परिक्रमावासी दिवस दिवस राहतात, 2-2 दिवस राहतात. आता तरी भेटतं खायला. पूर्वीचे परिक्रमावासी तर कितीतरी दिवस फक्त जलावरच राहत होते. इतकी पावर आहे त्या जलामध्ये. मग नर्मदा माईचं जल पिले, सगळे भूक लागलेली होती आणि वरती येऊन पाहतो सगळा अगदी सुगंध घमघमाट सुटलाय पदार्थांचा. अरे कोणत्या पदार्थाचा वास आहे तेच सांगता येत नाहीये, इतका सुगंध सुटलाय. आणि आल्याबरोबर त्यांना सांगितलं लगेच पंक्ती धरा. सगळे एवढे सगळे ते म्हटले नाही नाही आपण 4-4, 6-6 जण बसू, पण एवढ्यांना कसं? ते म्हटले सगळ्यांना बसवा. सगळ्यांना जेवायला बसवलं. 60,000 सैन्य जेवायला एकाच वेळी बसलं. जमत असलेला सहस्रार्जुन जेवायला बसला नाही. सगळे जेवायला बसले आणि सगळ्यांना ताटं वाढले. सगळ्यांना ताटं सुद्धा एवढे चांगले आणि त्या ताटामध्ये पदार्थ इतके पंचपक्वान्न. पंचपक्वान्न म्हणजे 5 पदार्थ नाहीये. आता कोण कशाला काय म्हणेल काही सांगता येत नाही, कशाचंही काही होतंय. मग पंचपक्वान्न म्हणजे एक पक्वान्न म्हणजे बुंदी आणि बुंदीच्या खालोखाल कोणते पदार्थ असतात? पुरी असते, भाजी असते, भात असतो, वरण असतो, हे जे असतात ह्या झाला एक पक्वान्न. एवढे सगळे मिळून एक पक्वान्न. मग दुसरा असेल लाडू. आता लाडूच्या भोवतीचे पदार्थ असतात, पुरणपोळी असेल ते एक पक्वान्न झालं. असे पंचपक्वान्न आणि नवी नवी इच्छा भोजनच होतं. जे ताटात पाहिजे ते ताटात येत होतं. कुणाला असं वाटलं की एवढं सगळं आहे मग एवढा पदार्थ पाहिजे होता. मग तेवढा पाहिजे होतं म्हटलं की लगेच तो पदार्थ ताटात. अरे बापरे, एवढं सगळे पोटभर जेवले आणि राजा तो नुसता तोंडात पोट घालून बसला. दोघच पती पत्नी आहे. एवढा स्वयंपाक बनवला कसा? तर एवढा स्वयंपाक यांनी बनवला कसा दोघांनी? म्हणून सगळ्यांना राजाला प्रश्न होता. सगळे जेवले, लोकांना काय घेणं आहे? जेवले, लांब जाऊन झाडाखाली झोपले. तर त्यांनी आता सगळे झोपलेले आहेत आणि राजा आता बसलेला आहे. तर जमदग्नी ऋषींनी सांगितलं, राजा आपणच जेवून घेऊ. आता हे तिघं जेवायला बसले आणि जेवायला बसल्यावर राजा विचारू लागला की तुम्ही हे सगळं कस काय एवढा स्वयंपाक केला? तो म्हटला मला दुसरा काही प्रश्नच नाहीये. एवढा लोकांचा स्वयंपाक एवढ्या कमी वेळात कसा केला? जास्तीत जास्त अर्धा तास एवढा कसा बनवला? आता पारमार्थिक माणसं शक्यतो खोटं बोलत नसतात. मग म्हणून तर जमदग्नी ऋषींनी सांगितलं, राजा आमच्याकडे आम्हाला इंद्राने एक कामधेनू दिलेली आहे. तर ती कामधेनू अशी आहे, तिला जे मागितलं ते ती देते. मग तुम्ही एवढे सगळेजण आले तर माझी पत्नी एवढ्यांचा स्वयंपाक करू शकत नव्हती एकदम. तर कामधेनूने सांगितलं, तिने पटापट ताटं लगेच तयारच होऊन आले. अरे तो म्हटला असं आहे का? मग पण सहस्रार्जुनाच्या मनात खटकीच बसली की कामधेनू हे सगळं करती म्हणजे आपल्याला काही करायची गरजच नाही ना. कामधेनू सगळं करीन, पण अशी आपल्याकडे एखादी पाहिजे होती. अशा विचारामध्ये सहस्रार्जुनाचा बराच वेळ गेला. जेवण वगैरे झाले आणि नंतर जमदग्नी ऋषींनी विचारलं, राजा तू इथं आला, एवढं सैन्य घेऊन आला, आम्हाला सुद्धा एवढं सेवा घडली की अन्नदान करण्याची. मग आम्हाला सांग, आता अन्नदान झालं, अतिथी जेव्हा आपल्या घरी येतो, अतिथी म्हणजे अतिथी म्हणजे ज्याची येण्याची तिथी नाहीये, असा जो जेव्हा आपल्या अचानक घरी येतो तेव्हा त्याला जीव घातल्यावर म्हणजे त्याचा 2 प्रकारे सत्कार करायचा असतो. म्हणजे त्याचे 2 अग्नी असतात, ते शांत करायचे असतात. एक जठराग्नी असतो, जठराग्नी शांत करायचा असतो त्याला अन्नदान करून, आणि दुसरा असतो क्रोधाग्नी. क्रोधाग्नी शांत करायचा असतो त्याला दक्षिणा देऊन. मग जठराग्नी तर शांत झालाय राजा, पण आता क्रोधाग्नी शांत करण्यासाठी तुला काय दक्षिणा देऊ?
काय दक्षिणा देऊ म्हटल्यावर सहस्रार्जुन म्हटला, वा, काय दक्षिणा देऊ म्हटल्यावर सहस्रार्जुनाने पटकन सांगून टाकलं, मला ती कामधेनू देऊन टाका. अरे, जमदग्नी ऋषीने सांगितलं, राजा, आम्हाला तसं करता येणार नाही, कारण आमच्याकडून पाप घडेल. अरे, कामधेनू काही गाय आहे ना ती, मग दान करायला तर जास्त पुण्य भेटेल. त्यांनी सांगितलं, भेटेल, पण दान हे डबल दान चालत नाही. मग दान हे एकदाच घडत असतं. मग मला इंद्राने दान दिलेली आहे, दान दिलेली गाय मी परत दान करू शकत नाही, दान दिलेली गाय मी विकू शकत नाही, दान दिलेली गाय मी कसायला विकू शकत नाही. मग पण आता हा धर्म कोण सांगेल? कोणी सांगू शकणार नाही. मग ही गाय मला दानात आलेली आहे, दानात आलेली वस्तू ही विकायची नसते, दानात आलेली वस्तू परत दान करायची नसते. पण आता राजा म्हटला, नाही नाही, माझी तर तेवढीच इच्छा आहे. जमदग्नी ऋषींनी सांगितलं, ते जमणार नाही, तू तसं करू नको. आता यांच्याकडे क्रोध राहिलेला नव्हता, क्रोधाने नाही तर लगेच त्याला भस्म केलं असतं, पण क्रोध राहिलेला नव्हता, नम्रतेनेच बोलायची, नाही राजा, ते जमणार नाही, ते शक्य नाही, ते करता येणार नाही. राजा ऐकत नव्हता. बराच वेळ झाला, गप्पा मारून झाल्या, आणि गप्पा मारून झाल्यावर आता राजाने सैन्याला सांगितलं की हे देव जेव्हा झोपतील ना रात्री, रात्री गाय सोडून न्यायची. अरे, रात्री गाय चोरून न्यायची असं ठरवलं. आणि आता बराच वेळ झाला, संध्याकाळ झाली, राजाने तिथंच मुक्काम करायचं ठरवला. मुक्काम करण्यासाठी आता जमदग्नी ऋषीला काही माहिती नव्हतं ह्याच्या मनात किती कपट आलंय ते, कारण हव्यास जो आहे तो माणसाला पाप करायला प्रवृत्त करतो, लोभ जो आहे तो पाप करायला प्रवृत्त करतो. राजाकडे काय कमी होतो? राजा बोले दल हले, काही करू शकत होता राजा, काय गायीकडून कशाला काय करून घ्यायचं होतं. पण मोह माणसाला पाप करायला भागीदार करतो. म्हणून तर पापाचा बाप लोभच आहे. मग जमदग्नी ऋषी, रेणुका माता झोपलेले आहेत, आणि राजा रात्री हळूच उठला, सैन्याला उठवलं, उठा, सावध व्हा, निघायचंय आपल्याला. हळूच गेला, गाय सोडली, आणि गाय सोडायला गेल्याबरोबर जमदग्नी ऋषी गाय ओरडली, हंबरली, आणि हंबरल्याबरोबर, कारण गाय मालकाला ओळखत असते, गावरान गाईचं काम खूप वेगळं असतं, ती मालकाला ओळखत असते. मालकाचे पायांचा जरी आवाज आला ना तरी सुद्धा गाय लगेच सावध होती, लगेच हंबरते की मालकाला आता खायला दे. पण परक कुणी आला ना तरी सुद्धा ओळखते गाय, लगेच गाय हंबरायला लागली. जमदग्नी ऋषी लगेच उठून बसले की काहीतरी संकट आलंय, आणि येऊन पाहतात तर राजाने गाय सोडतो आहे. म्हणून जमदग्नी ऋषी आडवे पडले, राजा, हे करू नको रे, अरे मला पाप लागेल, माझ्या धर्माला कलंक लागेल. पण राजाने ऐकलं नाही. राजाने सांगितलं, चल हो, बाजूला हो. बाजूला हो म्हटल्यावर जमदग्नी ऋषींनी सांगितलं, रे असं करू नको, करू नको, गाय मी तुला नेऊ देणार नाही. गायीचं दावं एक जण इकडं ओढतो, एक जण तिकडं ओढतो, ऐकत नाही. म्हणून राजाने हातातलं शस्त्र खाड दिशी जमदग्नी ऋषींच्या शिरावरती, गळ्यावरती मारलं, आणि धडा वेगळं शिर केलं. जमदग्नी ऋषी अगदी सगळं काही तिथे रक्ताचा पूर वाहू लागला. जमदग्नी ऋषींचा देह त्याग झाला. पण रेणुका मातेने हे सगळं प्रसंग बघितला, आणि रेणुका माता आता आडवी पडली. तर रेणुका मातेला सुद्धा सहस्रार्जुने 14 वेळा शस्त्र मारलं, आणि आता रेणुका मातेने सुद्धा मोठा आकांत केला, कारण पतीचं मरण डोळ्याने बघितलं, आणि भयंकर दुःख होऊ लागलं. मोठ्याने आवाज दिला, माझा मुलगा काहीतरी करू शकतो आता. म्हणून मोठ्याने आवाज दिला, परशुरामा धाव, परशुरामा धाव. असं म्हणून परशुरामाला 14 वेळा आवाज दिला. नवे 21 वेळा आवाज देऊन तिने छाती बडवली, असं ग्रंथ पुराणामध्ये वर्णन आहे. मनाने सांगून मला काय करायचं, कारण भरपूर सांगायला आहे. ग्रंथ पुराणामध्ये इतकं आहे तर मनाच्या गोष्टी सांगूच कशाला. मग आणि ग्रंथ पुराणातले आहे म्हणून तर तुम्ही एवढ्या काळजीपूर्वक ऐकता. मग 21 वेळा छाती बडवली, आणि भयंकर विचार मनात येऊ लागला, कारण सहस्रार्जुन गाय घेऊन पळाला, आणि आता पतीचं मरण, कारण पतीशिवाय जगणं
हे फक्त त्याच स्त्रीला कळतं की किती दुःख असतं आणि किती विरह असतो, केवढा त्याग करावा लागतो, केवढं समाजाचं ऐकावं लागतं, हे सगळं मनात विचार येऊ लागले. आणि आता रेणुका माता डसडसा रडू लागली. सहस्रार्जुन सैन्यासह कामधेनूला घेऊन गेला. जाता जाता कामधेनूच्या पायावरती असे शस्त्र मारू लागला, पळत नाही म्हणून. अंगावरती शस्त्र मारू लागला. जिथे रक्त निघालं त्या रक्तामधून असे मल्ल तयार झाले आणि त्या मल्लांनी या सहस्रार्जुनाला आणि त्याच्या सैन्याला मारून मारून पळवून लावलं. आणि आता गाय स्वर्गात इंद्राच्या धामात निघून गेली. जिथून आली होती तिथं निघून गेली. मग आता तर परशुरामाला आवाज दिला होता तेव्हा परशुराम भगवान शंकराकडे धनुर्विद्या शिकत होता आणि त्याच्याकडे तेच शिवधनुष्य होतं. शिवधनुष्य धनुर्विद्या शिकून झाली होती म्हणून भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि भगवान शंकराने सुद्धा प्रसन्न होऊन त्याला ते शिवधनुष्य बक्षीस म्हणून देऊन टाकलं. घेऊन जा. ते शिवधनुष्य घेऊन तो परशुराम आला आणि येऊन पाहतो तर वडिलांची परिस्थिती काय, धडा वेगळं शिर पडलेला आहे, सर्व रक्त बंबाळ परिसर झालेला आहे. आईच्या अंगावर एवढ्या मोठ्या मोठ्या जखमा वार झालेल्या आहेत. आई एवढी संकटात आहे. आईला विचारलं काय झालं. आईने सांगितलं त्या सहस्रार्जुनाने. परशुरामाने सांगितलं आई माझ्या पिताजीला ज्याने मारलं ना त्याला मी आत्ता जाऊन मारतो. आणि हिने सुद्धा सांगितलं बेटा अरे मी 21 वेळा मी छाती बडवली, 21 वार माझ्या अंगावर झाले म्हणून मी भयंकर दुःखी आहे. आजपासून असा कोणी जो क्षत्रिय जन्माला येईल त्याला मारून टाक, ठेवू नको असं म्हणून, कारण आता तुझंच शासन चालेल असं सांगितलं. आणि परशुराम निघून गेला. आणि परशुरामाने गेल्यावर आता ती खूप मोठा अगदी सविस्तर कथा आहे रामायणामध्ये, तेवढी मी सांगणार नाहीये. मग त्याने सहस्रार्जुनाला मारलं परशुरामाने, त्याच्या नगरीत जाऊन मारलं, ते म्हणजे महेश्वरला जाऊन. मग आता त्याच्या नगरीत जाऊन मारणं हा मोठा पुरुषार्थ आहे. आपापल्या गल्लीमध्ये आपलं चालतंय, पण बाहेर जाऊन शहाणपण करणं कठीण आहे. पण परशुरामाने थेट महेश्वरला जाऊन सहस्रार्जुनाला मारले. तिथे जाऊन त्याचा सगळा निपात केला, त्याच्या सैन्याचा, त्याचं सगळं काही वंश अगदी खंडित करून टाकला. त्या ठिकाणी महेश्वरला आजही सहस्रार्जुनाचं मंदिर आहे, कारण तो राजा होता. राजराजेश्वर म्हणून मंदिर आहे, खूप सुंदर आहे त्या ठिकाणी. मग पण एका चुकीमुळे, एका मोहामुळे राजा पूर्ण वायाला गेला. नव्हे त्याला मारावं लागलं. आणि परशुरामाच्या हातून म्हणजे भगवंताच्या जो मुख्य 10 अवतार आहेत त्याच्यातला 6वा अवतार परशुराम, या अवताराच्या हातून मारावं लागलं. आणि तेव्हापासून परशुरामाने संकल्पच केला की पृथ्वी निक्षत्रिय करीन. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय परशुरामाने केले. आणि परत जेव्हा आला तेव्हा आईला सांगितलं आई पिताजीला ज्याने मारलं मी सुद्धा त्याचा वंश खंडित करून आलो, त्यांचं सगळ्यांचा निपात करून आलोय असं सांगितलं. आणि आईने सांगितलं आता तुझ्या पिताजीला या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करायचा. मग अंत्यविधी करण्यासाठी त्या संगमावरती म्हणजे गौनी संगमावरती तिथे अंत्यविधी केला. आणि गौनी संगमावरती अंत्यविधी करून तिथेच त्यांना त्या ठिकाणी असले गौनी संगम म्हणजे बुडनेर संगमावरती त्यांचा अंत्यविधी केला. आणि तिथेच रेणुका माता सुद्धा सती गेली. आणि सती गेल्यावर आता या ठिकाणी म्हणजे या गौनी संगमावरती की जिथे परशुराम आता क्रोधाने भटकतच होता आणि भटकता पुन्हा या ठिकाणी आलेला आहे. इथे येऊन कारण त्याने सहस्रार्जुन तर मारलेलाच आहे, पण या ठिकाणी या गौनी संगमावरती त्याने पिंडदान केलं, ते आई वडिलांचं. म्हणून त्या ठिकाणी 5 लड्डू असं ठिकाण त्याला म्हणतात. तर तिथे पिंडदान करून आई वडिलांच्या मोक्षाची कामना त्या ठिकाणी केलेली आहे. आई वडिलांना मोक्ष मिळावा यासाठी पिंडदान केलेलं आहे. तर हे पिंडदान नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती, कारण तसं त्यांचा आश्रम दक्षिण तटावरती होता, तिथे सुद्धा संगम होता. पण
आता फिरता फिरता या ठिकाणी गौणी संगम जास्त पवित्र वाटला आणि मैयाला तिथे खूप मोठा कॉर्नर आहे, अगदी पवित्र ठिकाण आहे, म्हणून त्या ठिकाणीच त्याने परशुरामाने पिंडदान केलं आणि पिंडदान करून त्या ठिकाणावरून आता तो भटकत राहिला. ज्यावेळी राम अवतार झाला तेव्हाच रामाच्या लग्नाच्या वेळी परशुरामाने अवतार थांबवला. तोपर्यंत त्याने पृथ्वीमध्ये असा क्षत्रिय जन्माला येऊ दिला नाही. आला तो मारलाच, की जो पाप करतो आहे, ज्याच्याकडे प्रजापालनाचं ज्ञान नाहीये, असून सुद्धा जो तसं करत नाहीये. मग जेव्हा राजा भ्रष्ट होतो तेव्हा भगवंताला अवतार घ्यावा लागतो. म्हणून या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी पिंडदान केलेलं आहे परशुरामाने, त्या ठिकाणी दर्शन घेतलं. तिथे जरा वेळ बसलो, खूप आनंद वाटत होता. पण पौर्णिमा सुद्धा होती, म्हणून तर आणखी आनंद वाटत होता. आणि आता त्याच ठिकाणी एक मोठी गाडी भरून आली आणि ती गाडी सगळे, कारण त्या ठिकाणी आजही खूप लोक येऊन तिथं पिंडदान करतात. मग ते लोक सुद्धा तिथं दशक्रिया विधी वगैरे असं श्राद्धकर्म तर्पण असं पर्व काळामध्ये तिथं करतात. ते करण्यासाठी खूप लोक तिथं आले होते. एवढी गर्दी नंतर झाली, अगोदर कोणीच नव्हतं, कारण सकाळचा प्रहर होता, आम्ही तिघेच होतो. नंतर इतकी सगळी गर्दीने एवढा आरडाओरडा झाला की आम्ही जी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो ते सुद्धा आम्हाला थोडा अडथळा आला. मग आम्ही ती थांबून घेतलं आणि इकडे बघितलं समोरच्या बाजूला, म्हणजे आम्ही ज्या बाजूने चाललो तिकडेच बघितलं तर मोठे मोठे असे दगड पडलेले होते की असं त्याच्यावरून दिसत होतं की इथे खूप मोठा घाट सुद्धा होता. पण पुरामध्ये तो घाट गेला, कारण संगमामुळे आणि कॉर्नर असल्यामुळे हे सगळं वाहून गेलं. तर इथे पूर्वी घाट सुद्धा होता. खूप सुंदर ठिकाण असेल हे पूर्वी, पण आपण फक्त कल्पना करू शकतो. तर हे सगळं बघून आता पुढे निघालो, कारण एवढ्यासाठी एवढं सगळं सांगावं लागलं. आपल्याला वाटत असेल की हे काय सांगत बसली, पण आपण फक्त कथा जरी ऐकल्या ना तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी गेल्याचं पुण्य मिळतं, त्या ठिकाणच्या दर्शनाचा लाभ होतो. कारण या ज्या ग्रंथ कशासाठी निर्माण करून ठेवले, आता काही हे सगळे ठिकाणं थोडेच आहेत, कितीक ठिकाणं लुप्त झालेले आहेत, हे सगळे बघायला भेटणार नाहीयेत. पण हे ग्रंथांमधून आपण फक्त वाचलं ऐकलं तरी सुद्धा आपल्याला त्याचं पुण्य भेटतं, म्हणून तर ग्रंथ आहेत. मग त्या कथांचं, त्या ठिकाणांचं, त्या तीर्थाचं महात्म्य ऐकून आपल्याला त्याचं पुण्य भेटत असतं. म्हणून तर एवढा सगळा कथाभाग सांगावा लागला आणि तुम्हाला सुद्धा एवढा सगळा ऐकत बसण्याची वेळ आली. म्हणून पण त्यामुळे मला तर समाधान वाटतं की जी कथा माहिती आहे, जी आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना सांगितलं की मला जास्त आनंद होतो. म्हणून नर्मदा माईची ही सगळी लीला आहे, तिच्या इच्छेने चालू आहे. तिची इच्छा होत नाही तोपर्यंत रेकॉर्डिंग सुद्धा होत नाही. तिची इच्छा झाली तेव्हाच रेकॉर्डिंग सुरू होते. म्हणजे तिच्या इच्छेने हे सगळं चालतंय. अजून प्रवास भरपूर आहे, सकाळचाच टाइम आहे, याच्यामध्येच एवढं सगळं झालं. तर आता तिथून त्या किनाऱ्याने थोडंसं पुढं गेलो, म्हणजे किलोमीटरभर गेलो तर पुढं पाहतो तर पुढं सगळं असं ते वाळू उपसेचे सगळे लोक तिथं त्यांच्या कोप्या वगैरे केलेल्या अशा खाली. मग तिकडून समोरून एक माणूस येत होता आणि त्याला विचारलं तर त्याने सांगितलं, आता इथून तुम्ही वरती चढा, इथून वरती चढा आणि वरून शेताने जा, म्हणजे तुम्हाला ना पुढे दहियात म्हणून गाव लागेल. तर आता आम्ही तिथून वरती चढलो आणि वरती चढल्यावर आता त्या पाऊल वाटेने कडेकडेने चालू लागलो. मग दहियात म्हणून गाव लागलं. तर त्या गावामध्ये गेल्यावर तिथे एका घरी एका बाबाजींनी आम्हाला आवाज दिला, नर्मदे हर, अहो बाबाजी चाय पिओ, चाय पिओ म्हटल्यावर आता आम्हाला उपवासच होता सोमवारचा. म्हटलं बरं झालं चहा मिळाला. मग आम्ही गेलो, तिथे जाऊन त्यांच्या अंगणामध्ये बसलो. तर तिथे एक मोडकी सायकल पडलेली होती. राघव लगेच ती सायकल मागायला लागला, छोटी होती. मग त्याच्यावर बसून राघव त्याच्यावर बसला, पण त्याच्या पिताजीला म्हणू लागला माझा फोटो काढा. आता का कुणास ठाऊक त्याला कधी कधी फोटो काढायची आठवण व्हायला लागते. मग त्याचे तिथं फोटो सुद्धा काढलेले आहेत. आणि मग तिथे जरा वेळ बसलो, चहा वगैरे घेतला आणि दुसरी एक आजी शेजारची आली. शेजारची आल्याबरोबर म्हणू लागली, क्यों माताजी, इसकी कोई मान है? आता माझे पतिदेव म्हटले नाही नाही, कारण आता काय करणार, प्रत्येकाला प्रश्न निर्माण होतोय, आपल्याला उत्तर देणं गरजेचंच आहे.
सांगितलं नाही नाही मान वगैरे काही नाही, असंच निघालो. तिने राजी खुशीचे. म्हणलं हा राजी खुशी. मग आता तर खूप पंचायती करू लागली. बराच वेळ तिथं निघून गेला. पण आता असं वाटतं आपण खूप रागवून हिसकून पिसकून बोलणं सुद्धा, अहंकाराने बोलणं चांगलं नाहीये. कुणी विचारताय म्हटल्यावर त्यांची शंका निरसन होणे गरजेचं आहे. जास्त दुसरं काही सांगत बसलो नाही, पण त्यांचे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर सांगत बसलो. आणि मग तिथून चहा घेऊन, राघव सुद्धा चहा दूध घेऊन आम्ही पुढे निघालो. तर पुढे गेल्यावर पुढे आता अगदी शेताचाच रस्ता होता. तिथे काही ऊस तोड कामगारांच्या कोप्या सुद्धा होत्या छोट्या छोट्या. तर त्या कोप्यांच्या मधून असा रस्ता होता पाऊलवाट. अगदी त्यांची सगळे लेकरं असे अंगणात म्हणजे ते तिथं कोप्यांच्या अवतीभोवती खेळत होते. राघवनी बघितलं आणि राघव म्हटला मैया यांना चॉकलेट द्यायची. मग राघवच्या पिताजीकडे मोठा बॉक्सच असायचा चॉकलेटचा, कारण त्यालाही कधी लागेल आणि कुणाला देण्यासाठी कधी मागेल सांगता येत नाही. म्हणून लगेच चॉकलेट दिले राघवकडे. राघवने सगळ्या मुलांना तिथे चॉकलेट वाटले. तिथून पुढे चालू लागलो. पुढे गेल्यावर आता किनाराही सुटून गेला. म्हणजे किनाऱ्याच्या कडेकडेनेच वरच्या बाजून चालत होतो तोही रस्ता सुटून गेला. आणि आता पुढे गेल्यावर तर काही कळेच ना. 2 रस्ते आहेत, कोणत्या बाजूला जायला पाहिजे. एका बाजूला तर अगदी कमरा इतकं मोठं मोठं गवत होतं आणि ती मधून छोटीशी पाऊलवाट. गवतातून चालायची भीतीच वाटायला लागली. मग डाव्या हाताला एक रस्ता होता पाऊलवाट. मग समोरून एक व्यक्ती येत होते गव्हाला पाणी धरून. तर मग त्यांना विचारलं की परिक्रमेचा मार्ग. ते म्हणे इकडून जा. पण तिकडून असं वाटत नव्हतं हा रस्ता तिकडे जाईल परत. पण तो म्हटला असं जरा फिरून आहे. तिकडून निघालो तर इतकं त्या रस्त्यात पाऊल वाटेत सगळा चिखलच चिखल. गव्हाला पाणी दिलेलं सगळं पाणी. आता तर ती पाऊलट अशी निब्बर झालेली होती ना, तिच्यावर पाणी सांडलं की सगळं पाय सटकायचे. मग आणि पुढे गेले की पाय सुद्धा भरायचे. आता कसं बस चालत 3 किलोमीटर गेलो तर पुढे एक चिचली म्हणून गाव लागलं. मग तिथे सुद्धा एका माताजीने चहा घ्यायला बोलावलं. तर तिथे सुद्धा थोडा वेळ बसलो, चहा वगैरे घेतला. आणि आता तर तिथे एक आश्रम सुद्धा आहे माताजीचा म्हणून. तर तिथे सांगतात पुस्तकामध्ये सुद्धा आहे, पण आम्ही काही विचार केला नव्हता त्याचा. पण तिथून जाताना तो ती माताजी सुद्धा पाहत होती आणि दुसरे लोकही पाहत होते. पण कुणी काही म्हटलं नाही, चहा वगैरे घ्या. मग आम्ही पुढे चालतच राहिलो. पुढे गेल्यावर आता अगदी शेवटच्या कडेला, गावाच्या शेवटच्या कडेला एक छोटंसं घर होतं. तर तिथं म्हणजे असं वाटलं की हा पेताडच असावा. पण तो मनुष्य म्हटलं बाबाजी नर्मदे, रुको रुको रुको, बच्चे के लिए चाय दूध कुछ ले लो. आणि मग पुन्हा तिथं थोडं थांबलो, चहा वगैरे घेतला आणि आता त्या चिचलीच्या पुढे निघालो. त्या चिचलीच्या पुढे निघून आता खूप कंटाळवाणं झालं होतं, कारण बराच वेळ झाला होता चालतच होतो आणि आता चालायचंच. चालता आता 3 किलोमीटर पर्यंत अगदी किनाऱ्यानेच होतं. मैया थोडीशी अंतरावरती, पण पात्र खूप मोठं आहे म्हणून मैयाचं आपलं खूप अंतर वाटतं. म्हणून वरून चालता आता करोंद म्हणून गाव आलं. तर त्या करोंद गावामध्ये तिथे काही थांबलो नाही. लोक बघायचे फक्त नर्मदे हर. मग चालता आता तर त्या करोंद गावाच्याही पुढे निघालो. आणि त्या गावाच्या पुढे निघाल्यावर अगदी जवळच आता एखादं ठिकाण आल्यासारखं वाटत होतं. तर 2 किलोमीटरवरती बिजलगाव म्हणून एक गाव आलं. तर त्या गावामध्ये आम्ही आमच्या पहिल्या परिक्रमेमध्ये 2013-14च्या नर्मदा जयंतीच्या आदल्या रात्री तिथे मुक्काम केला होता. म्हणून आता तिथे अन्नक्षेत्र आहे असं माहिती होतं. तर माझे पतिदेव म्हटले आपण तिथे जाऊ. आणि मग आम्ही त्या ठिकाणी गेलो. पण जात असता अगोदर 1 किलोमीटर आधी राघव झोपला होता. तो झोळीत झोपलेला होता आणि झोळी घेऊन आम्ही त्या आश्रमापर्यंत, नर्मदा मंदिर, बिजलगाव आश्रम असं ते अन्नक्षेत्र त्या ठिकाणी अगदी मैयाच्या किनाऱ्यावरती तिथं गेलो. पण तिथे आता 11:30-12 वाजलेले होते, दुपारची वेळ झालेली होती. म्हणून तिथं गेल्याबरोबर आता झोळी कुठे ठेवायची ते म्हटले काही अंथरून टाकलं का बाळाला झोपायला. तर माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही अशी लटकायला काहीतरी पाहिजे. म्हणून आत तिथे रूम होती. तर तिथे बघितलं एका बाजूला खाट होता आणि एका बाजूला बाज होती. मग त्या बाजावरती आणि खाटावर अशी झोळी लटकून दिली.
मग त्यांनी सांगितलं जेवण करा. आम्ही सांगितलं आमचा सोमवारचा उपवास आहे. ते म्हटले सोडून टाका, तुम्हाला चालायचंय, पुढे काही भेटेल सांगता येत नाही, मग आता जेवून घ्या. माझ्या पतिदेवांनी मला विचारलं, आता दुपारा शक्यतो काही उपवास सोमवारचं सोडायचं नाही, पण मैयेच्या परिक्रमेमध्ये आम्ही काही हट्ट करायचो नाही की आत्ताच खायचं मगच खायचं. कोणी म्हटलंय आणि आपल्यालाही तसं अजून चालायचं आहे, खाल्लं तर दिवसभर चालता येईल म्हणून ठीक आहे. मग आम्ही त्या पंक्तीमध्ये तिथं जेवायला बसलो. पण जेवायला बसलो, नुसतं एक घास तोंडात घातला आणि लगेच राघव उठला. राघव उठल्यावर आता पटकन गेले आणि त्या राघवला घेऊन आले. आता वाटलं तो सुद्धा काहीतरी खाईल, पण तो काही खात नव्हता. मांडीवर झोपला आणि मग काही हरकत नाही, आता एकदा उपवास सोडताना जर उठलं तर पुन्हा खायचं नसतं, असाही नियम आहे. पण काय करणार, नाईलाज आहे, जसा असेल तसा ततर पण उपवास आहे. म्हणून पुन्हा जेवायला बसले, कारण मी जर नाही खाल्लं तर लेकरू सुद्धा अंगावर पितंय आणि आपण साधनेमध्ये आहोत, आपल्याला चालायचं आहे, आपण या गोष्टींचा सुद्धा विचार करायचा. म्हणून पुन्हा खायला बसले. पण ते तिखट बघितलं, इतके जाडजाड असे रोट होते की ते एवढे कच्चे आत वाटायचे आणि एवढे निब्बर वाटायचे की ते कसेच चावत नव्हते आणि कसेच गिळत नव्हते. एवढी भूक लागलेली असून सुद्धा अर्ध सुद्धा ते रोट गिळालं नाही. असं वाटलं आता नकोच. पण नंतर राघवला म्हटलं थोडं रोट आणि थोडं दूध असेल तर असं चुरून काला खाऊ घालो, म्हणून दूध विचारलं तर त्यांनी सांगितलं आहे दूध. मग काला केला, पण राघव काही खात नव्हता. तो खूप रडायला लागला, कारण त्याची झोप मोडली होती. मग तशीच उठले आणि जाऊन आता राघवला घेऊन आतमध्ये झोपली तिथं. माझे पतिदेव म्हटले मी सुद्धा थोडा आराम करतो, मग निघू आपण. थोडा आराम करायला गेलो. झोपलेलो असतानाच एक म्हणजे 10 मिनिटं झाले असतील, तेवढ्यात 2 मुली आल्या. 2 मुली म्हणजे एकीचं वय 22 वर्ष असेल आणि एकीचं वय 24 वर्ष असेल. तर त्या परिक्रमेमध्ये होत्या. दोघी जणी अगदी नाईट पॅन्टी वगैरे अशा घालून आणि परिक्रमेमध्ये होत्या. आता त्यांना एवढे नियम माहिती नसतील, पण आल्याबरोबर त्या नर्मदेहर इकडं तिकडं करू लागले. त्यांनी बॅगा तिथे ठेवल्या, आम्ही झोपलेलो तिथं पायथ्याला आमच्या तिथं बॅगा ठेवल्या आणि गेल्या जेवायला. जेवण वगैरे करून आल्या आणि मग त्यांनी बाळ तिथे झोपलेला, तसे त्याचे कपडे बाहेर वाळत घातलेले होते ना, ते बघितल्याबरोबरच त्यांनी ओळखलं की हाच तो राघव आहे, राघवच असावा. त्या डोकं बघायच्या, त्या म्हणायच्या राघवच असावा. मग आता मला झोप लागली होती पण हे जागीच होते. मग हे उठून बसले. ते म्हटले हा राघवच आहे का? माझ्या पतिदेवाने सांगितलं. ते म्हटले अरे हा राघव, मग तुम्ही तर भरपूर चालले. माझ्या पतिदेवाने विचारलं तुम्ही परिक्रमेत आहात का? त्यांनी सांगितलं हो. मग आवाजाने मी सुद्धा उठून बसले. तर त्या म्हटल्या आम्ही सुद्धा परिक्रमेत आहोत. माझ्या पतिदेवाने विचारलं तुम्ही कुठून आलात? ते म्हटल्या गुजरातमध्ये शिनोरचं आहे, तर त्या नर्मदाबाईच्या किनाऱ्यावरती आहे शिनोर. तर त्या शिनोरच्या आम्ही दोघी जणी आहोत, आम्ही ब्राह्मणाच्या आहोत. मग एकीचं नाव सांगितलं स्वरा पांडे आणि दुसरीचं तृप्ती पांडे, अशी आमची नावं आहेत. मग माझे पतिदेव म्हटले तुम्हाला कसं काय, म्हणजे असं परिक्रमेने कसं काय जावं वाटलं? त्यांनी सांगितलं आम्ही खूप शिकलेलो आहे, तसं काही अडाणी वगैरे आहे असंही काही नाही, शिकलेलो आहे. आमच्या घरच्यांचा खूप विरोध होता आम्हाला की शिकून काहीतरी चांगली नोकरी वगैरे करायचं, शहरात बडोद्याला आमचं शिक्षण वगैरे झालं. पण आम्ही जेव्हा गावाकडे आलो आणि गावाकडे आल्यावर आम्ही बघितलं की राघवचं आम्हाला कोणत्या ग्रुपवर कसं यायचं आम्हाला माहिती नाही. आता यूट्यूबचं तर तेव्हा आपलं काही जात नव्हतं कुठे. मग ग्रुपवरती कोणत्या आम्हाला व्हॉट्सअपवरती माहिती झालं आणि पेपरचं सुद्धा आम्ही ते बघितलं की राघवचं हे सगळं, राघव परिक्रमा करतोय म्हणून 2.5 वर्षाचा मुलगा परिक्रमा करतोय, हे सगळं बघितलं आणि आमची भावनाच दोघींची अशी होऊन गेली की राघव जर परिक्रमा करू शकतो पायी, छोटा मुलगा, तर आपण का करू शकत नाही? आपण तर 20-22 वर्षाचे आहोत, आपण सुद्धा परिक्रमा करू शकतो. म्हणून आम्ही आमच्याच गावातून परिक्रमा उचलली. आमच्या घरच्या लोकांनी खूप विरोध केला, कारण सगळे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत. ते म्हटले हे काय असं, पण आम्ही कुणाचंच ऐकलं नाही. दोघी एकमेकीला सोबत होतो ना, तसं आम्हाला लोक खूप त्रास देतात. रस्त्याने खूप प्रश्न विचारतात, तुम्ही दोघीच कशा निघाल्या, तुम्हाला भीती नाही का वाटत, असं काय काय लोकांचे प्रश्न असतात. पण आपण चांगल्या मनाने निघालो
लोकांचे प्रश्न असतात आणि असलेच पाहिजे. लोकांनी जर प्रश्न नाही विचारले तर आपण तर काही पण करू. लोकांनी सुद्धा विचारलं पाहिजे. लोकांच्या भीतीने आपल्याला सुद्धा आपल्या ध्यानात राहतं आपलं ध्येय, नाहीतर आपण विसरून जातो. कोणी चांगलं म्हटलं की बरकटतो आपण, कोणी नाव ठेवलं की आपण थोडं जपून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. म्हणून तर अशी थोडी आमची चर्चा झाली आणि मग त्यांनी सांगितलं आता आम्ही आराम करणार आहे. आम्ही सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही आराम करा, आता आम्हाला निघावं लागणार आहे. मग जे कपडे वाळत घातलेले होते ते कपडे वगैरे सगळे भरून घेतले आणि आता राघवला घेऊन निघालो आम्ही. राघव पायी चालायचा हट्ट करत होता. पायी चालता चालता आता बिजलगाव पूर्ण पार केलं आणि गावाच्या शेवटी उजव्या हाताला एक छोटंसं घर होतं. पण तिथून 2-4 मुली अशा पळतच आल्या छोट्या छोट्या. त्यामुळे बाबाजी रुको रुको, चाय तो पिओ, चाय तो पिओ. माझे पतिदेव म्हटले चल जरा चहा घेऊ, कारण जेवणही झालं नाही आणि ते काही रोट गिळालेच नाही. आता काय असेल ते असेल त्याचा स्वीकार करायचा असतो. पण उपवास असल्यामुळे पोटभर जेवण व्हायला पाहिजे होतं, नाही झालं. आपलाही टाईम हुकला, आपण दुपारच्या वेळेलाच उपवास सोडला. पण काही हरकत नाही, जरा चहा घेऊ म्हणून तिथे गेलो. त्या घरी अगदी छोटंसं घर, अशी छपराचीच पडवी होती, तिथं बसलो. त्यांनी बसायला चटई टाकली आणि पाहतो तर एक माताजी होती, अगदी अशी खूप अशी गरीब सारखी बसलेली होती. आणि तिने तिच्या मोठ्या मुलीला, मोठी मुलगी असेल 10-12 वर्षाची, तिला सांगितलं चहा कर, बाळाला दूध कर. आणि मग त्या सगळ्या मुली छोट्या आमच्या आजूबाजूने बसल्या. मग माझ्या पतिदेवाने विचारलं तुम्हाला कोणी सांगितलं चहा प्यायला बोलवायला? त्या माताजीने सांगितलं मीच सांगितलं. म्हणे का? त्यावेळी त्यांनी सांगितलं बाबाजी आमच्यावर खूप मोठी पीडा होती आणि त्या पीडेमुळं आम्हाला, कारण आपल्याला जेव्हा पीडा लागते तेव्हा आपल्या लक्षात येतं आपण काय केलं पाहिजे. दुसऱ्यांनी सांगावं लागतं दान करा. मग आमच्यावर खूप मोठी पीडा होती आणि त्या पीडेमुळं एवढा दोष लागलेला होता की माझ्या संततीला दोष लागलेला होता. कुणाच्या कशाला दोष लागेल सांगता येत नाही. संततीला दोष लागलेला होता, म्हणजे माझ्या मुली झाल्या की जगायच्या आणि मुलगा झाला की मरायचा, असं व्हायचं. बाबा जवळजवळ 8 संतती झाली आणि 8 संतती म्हणजे 7 मुली झाल्या आणि या 7 मुलीमधल्या 4थ्या नंबरला मुलगा झाला होता, पण तो मुलगा 4थ्या नंबरला वारला. मग आणि आता 7 मुली ज्या आहेत, 7 मुली जिवंत आहेत. मुलगी मरत नाही, मुलगाच मरतो. मग काय करावं काही कळत नाही. मुलाचा गर्भ राहिला की पडून जातो आणि मुलीचा असेल तर अगदी 9 महिने पूर्ण होऊन चांगली डिलिव्हरी होती. असं होतं बाबा. म्हणून आम्ही एका ठिकाणी विचारलं तर त्यांनी सांगितलं नर्मदा माईच्या किनाऱ्यावर राहता, तुम्हाला अशी पीडा राहायला नकोय, अशी पीडा तुमच्याकडे यायलाच नाही पाहिजे. त्यांनी सांगितलं कसं काय? तेव्हा त्या माताजीने सांगितलं, आम्हाला त्या बाबांनी सांगितलं होतं अरे नर्मदा किनारी काही पुण्य करा, अरे जास्त फळ देणारा आहे. म्हणून नर्मदा किनाऱ्यावरून परिक्रमा असे जातात आणि त्या परिक्रमा असींना तुम्ही नाही कधी एकतर सोमवारच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी एखाद्या तरी परिक्रमा असीला तुम्ही चहा पाजा. तुमचा जो संतती दोष आहे तो दोष निघून जाईल. आणि बाबा 2 वर्षापासून मी आता तो संकल्पच केला की पौर्णिमा असेल की कामाला जायचं नाही, बाहेर कुठं जायचंच नाही. पौर्णिमेच्या दिवशी असं बसून राहायचं आणि मुलींना समोरच ठेवायचं. कोणी परिक्रमा अशी चालला की हाक मारून बोलवायचं आणि माझी परिस्थिती नाही जीव घालायची म्हणून फक्त चहा पाजते. तर बाबा आता तुम्ही भेटले म्हणून तुम्हाला चहा पाजते. आम्हाला तर इतकं विशेष वाटलं की परिक्रमा असेंना चहा पाजल्याने. मग आम्ही म्हटलं तुम्हाला काही फायदा झालाय का? तर त्या माताजीने सांगितलं का नाही. तिच्या मांडीवर बाळ होतं आणि ते बाळ म्हणजे तो मुलगा होता. तो मुलगा आता एक वर्षाचा असेल अंदाजे. तर तो मुलगा तिच्या मांडीवर झोपलेला होता. सांगितलं बाबा 2 वर्षापासून मी हे काम करते, ही सेवा मी चालू केली, तर तेव्हापासून माझा संतती दोष केला आणि 9व्या क्रमांकाला हा मुलगा झालाय. 7 मुली
एक चौथ्या नंबरचा एक मुलगा वारला आणि 7 मुली जिवंत आहेत आणि हा 9व्या क्रमांकाचा हा मुलगा आता 1 वर्षाचा झालाय. म्हणजेच माझा संतती दोष गेला तो परिक्रमवासियांच्या सेवेने. आता आपल्या लक्षात येत असेल की आपण खरंच सेवा केली पाहिजे का? आपली संतती दीर्घायुष्य व्हावी, आपली संतती आरोग्यवान व्हावी, आपली संतती बुद्धिमान व्हावी, ह्याच्यासाठी आपण नर्मदा परिक्रमवासियांसाठी आपण दान केलं पाहिजे, आपण पुण्य कमवलं पाहिजे. म्हणून असं जेव्हा आम्ही ऐकलं आम्हाला सुद्धा खूप विशेष वाटलं की खरंच किती विशेष घटना आहे. असं घडतंय मैयाच्या किनाऱ्यावर आज सुद्धा. म्हणून आता चहा वगैरे त्या मुलीने केला, राघवला सुद्धा चहा दूध दिलं, आम्ही सुद्धा चहा घेतला आणि चहा वगैरे घेतल्यावर आता तिथून पुढे निघालो. सगळ्या मुली आम्हाला वाटा लावायला अगदी बऱ्याच अंतरावरती. आणि मग आता ते बिजलगाव संपून गेलं. त्या गावाच्या बराच पुढे गेलो आणि पुढे गेल्यावर 2 किलोमीटर अंतरावरती पिपलनेरया म्हणून गाव लागलं. तर त्या पिपलनेरया गावामध्ये आता सगळा उन्हाचा तडाखा होता. अगदी त्या गावात जायचं म्हटलं तर जाता जाता खूप ऊन, अगदी मातीचा रस्ता. आणि ते पिपलनेर गाव म्हणजे अगदी छोटं आहे पण मंदिर खूप मोठं आहे डाव्या हाताला. तर माझ्या पतिदेवांना म्हटलं जरा मंदिरात बसायचं का? पण त्या मंदिराचा दरवाजाच कळेना, तार कंपाऊंड वगैरे होतं. तर ते म्हटले जाऊ दे, पुढे एखाद्या झाडाखाली बसू आणि पाणी वगैरे पिता येईल. म्हणून आता तसंच पुढे निघून गेलो. गावाच्या थोडं पुढे गेल्यावर काही लोक गाड्या वगैरे 4-6 लागलेल्या होते तिथे रस्त्याच्या कडेला आणि काही गडी माणसं असे उभे होते. तर तिथं त्यांना बघितल्यावर आम्हाला असं वाटलं आता इथं कुठेतरी पाणी मागावं. पण थोडंसं पुढे गेल्यावर त्या घरी पाणी मागायचं, डाव्या हाताला घर होतं तिथं पाणी मागायचं. तर तिथं बरेच लोक असे बसलेले होते, म्हणजे महिला मंडळ सगळे, आणि अगदी कसे तरी बसलेले होते. माझे पतिदेव म्हटले नाही नाही, इथं नको पाणी मागायला, इथं काहीतरी घटना घडलेली असावी, त्यामुळे इथे नकोच. मग थोडंसं पुढं आणखी गेलो तर उजव्या हाताला एक घर होतं. मग तिथेच डाव्या हाताला बसलो रस्त्याच्या कडेला. आणि मग तिथे एक तरुण मुलगा त्या घरचाच असावा तो आला. तर आल्यावर मग त्याला पाणी मागितलं आणि त्याला विचारलं की तिकडे कशाची एवढी गर्दी झाली. तर म्हटला तिथली एक व्यक्ती वारलेली आहे, तर त्यांची आज दशक्रिया विधी होता म्हणून सगळे माणसं तिथं थांबलेले आहेत. मग म्हटलं बरं झालं तिथं थांबलो नाही. मग तिथे पाणी वगैरे त्यांच्याकडून घेतलं आणि पाणी घेऊन आता उन्हाचा खूप कडक ऊन पडलेलं असल्यामुळे पाणी पिऊन झालं. तिथे बराच वेळ आराम केला आणि आराम झाल्यावर आता पुढे जेव्हा आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो तेव्हा पुढच्या रस्त्याने जात असता पुढे आता पाणी वगैरे पिऊन तिथे बराच वेळ विश्राम केला आणि मग आम्ही तिथून पुढे निघालो. जेव्हा पिपलनेरच्या त्या गावाच्या पुढच्या त्या वस्तीपासून पुढे निघालो तेव्हा सगळा असा दगडाचा रस्ता लागला. म्हणजे सगळी रस्त्यावर अशी खडी पसरवलेली होती आणि पायामध्ये चप्पल नसल्यामुळे खूप त्यामधून जात असताना एवढे खडे एवढे दगडे की अणकुचीदार दगड होते. ते तोडलेले दगड खाणीचे दगड असल्यामुळे इतके पायाला एवढे टोचायचे आणि पायाला अगदी उन्हाने ती दगड तापलेली सुद्धा होती. म्हणून कसं बसं आता त्या रस्त्याने चालत होतो. चालता चालता आता ते अंतर सुद्धा खूपच होतं आणि एवढ्या सगळ्या समोरून इतक्या मेंढ्या आणि इतक्या गायी आल्या की रस्ताच आता राहिला नाही. दोन्ही बाजूने रस्त्याच्या अगदी पाणी वाहत होतं. एवढं एका कोपऱ्यावरती आता उभा राहिलो आणि असं वाटलं एवढा घोळका गेला की पुन्हा आता रस्त्याला लागलो की पुन्हा दुसरा आला की पुन्हा तिसरा. अगदी उन्हातच खूप वेळ उभं राहून त्या जागेवर पाय खूप पोळायचे. आता तर तिथं जे झाडं होते त्या झाडाचे अगदी डगळे असे पानं तोडून खाली टाकून तिथे थोडा वेळ उभा राहिलो आणि मग पुन्हा रस्त्याला लागून चालू लागलो. तर पुढे जाता जाता पुढे आता चिपानेर म्हणून गाव लागलं. चिपानेर जवळ आलेलं होतं. चिपानेर म्हणजे नर्मदा माईच्या अगदी दोनही बाजूला चिपानेर आहे. तर या बाजूला छोटी चिपानेर आहे आणि एक मोठी चिपानेर. तर या बाजूला जी त्या चिपानेरच्या अलीकडे निंबार्क आश्रम आहे
आता तर काही आश्रमात जाण्याचं म्हणजे काही गरज वाटत नव्हती, म्हणून सरळ पुढे निघून गेलो. आणि गावामध्ये गेल्यावर असा मोठा कॉर्नर आहे, तर त्या गावामध्ये एक हॉटेलवाला परिक्रमावासियांना चहा पाजत होता. आम्ही त्याला जाताना दिसल्याबरोबर त्याने आवाज दिला, नर्मदे रुको बाबाजी. आता गाव मोठं होतं असं गल्ली बोळांचं, म्हणून सगळे लोक असे तिथं त्या चौकात तिथं बसलेले होते चहा पीत. तर याने आम्हाला हाक मारल्यावर इकडं तिकडं बसलेले लोक सुद्धा सगळे आम्हाला बघण्यासाठी तिथं येऊन उभं राहिले. कुणाला चहा प्यायचा नसेल तरी सुद्धा चहा मागू लागले, कुणी उगाचच गप्पा मारत उभं राहू लागले. आम्हाला त्यांनी बसायला जागा दिली. आणि मग चहा तर उकळतो आहे, पण मध्य प्रदेश मधलं हे एक चांगलं वैशिष्ट्य आहे की चहा म्हटलं की ते बनवूनच चहा देणार. किती वेळचा पडलेला तोच गरम करायचा, तोच किटली तर तापवायचा, तसं नाही की त्याला वरती साय आलेले आहे, तसं काहीच नाही. अगदी चहा म्हटलं की ती त्या भट्टीवरती चहा बनवणार, त्या भात्यावरती भाता हलवून त्याच्यावरती चहा बनवणार. आणि तो सुद्धा इतका म्हणजे घट्ट दुधाचा असणार. असा चहा त्यांनी बनवला. आणि चहा बनवता बनवता विचारू लागला, बाबाजी पण काही लोकांची विचारायची म्हणजे अटकल सुद्धा खूप वेगळी असते. काही लोक डायरेक्ट बोलतात ना, त्या लोकांचा म्हणजे असा राग सुद्धा येतो एकदम प्रश्न विचारल्यावर, की आता याची काही मान आहे का असं म्हटल्यावर राग येतोच. पण ते म्हटले, बाबाजी तुमचं किती भाग्य आहे की छोट्या मुलाला घेऊन परिक्रमा करता. असं ते इतकं अगोदर तो एवढा फिरून फिरून बोलला की सगळे लोक सुद्धा ऐकत होते. आणि मग त्याने विचारलं, बाबाजी सहजच परिक्रमेला? मग सांगितलं. मग आता सगळं सांगणंच होतं, एवढे लोक ऐकण्यासाठीच उभे आहेत हे आमच्या लक्षात आलं. मग माझ्या पतिदेवाने थोडं थोडं सांगितलं की आमच्या गुरुदेवांसाठी परिक्रमा करतोय, त्यांचा असं त्यांना त्रास होत होता, तर आता तो त्रास बंद झालेला आहे. आणखी राघवला घेऊन आणि बाळासह आम्ही संकल्प केलेला आहे, असं जेव्हा ते सगळी माहिती सांगितली तेव्हा सगळ्यांना खूप विशेष वाटू लागला. आणि तेवढ्यात एक पेरू विकणारी बाई तिथे पेरूची पाटी घेऊन आली, रस्त्याने म्हणत चालली. तर राघव लगेच म्हटलं, मला पेरू पाहिजे. पेरू पाहिजे म्हटल्यावर त्यामध्ये उभे राहिलेले एका माणसाने म्हटले की मी पैसे देतो, तुम्ही त्यांना पेरू द्या. असं म्हटल्यावर ती जी बाई पेरू घेऊन बसलेली होती तिने लगेच, आता तिने मोजले सुद्धा नाही, तसेच आम्हा तिघांसाठी 3 पेरू दिले. आणि मग ते सगळेच लोक, आता माझ्या पतिदेवांनी सांगितलं की आम्हाला निघायचंय, तेव्हा सगळेच अगदी रोडपर्यंत आमच्याकडे पाहत होते. नर्मदेहर नर्मदेहर खूप आनंदाने आणि खूप उत्सुकतेने नर्मदेहर ते आम्हाला म्हणत होते. आणि आम्ही आता पुढे चालत होतो. जेव्हा तिथून पुढे निघालो त्यांनी सांगितलं, असंच आता उजव्या हाताला थोडंसं खाली वळा, म्हणजे तुम्हाला शॉर्टकट रस्ता मिळेल आणि मग पुढे जाऊन तुम्ही सातदेवच्या रोडने पुढे जाऊ शकता. आता खाली उतरून म्हणजे खाली खूप खोल असं होतं की तिथे अगदी मातीचा रस्ता होता, चिखलही झालेला होता की गावातलं थोडं पाणी वगैरे त्या ठिकाणी येत होतं. मग कसं तरी वाट काढत टांगा टाकत असं पलीकडे गेलो. वरती चढलो तेव्हा सिमेंटचा नवीन रस्ता झालेला होता. तर त्या रस्त्याने जेव्हा आता चालू लागलो, राघवला तर आता खूप आनंद वाटत होता, कारण पेरू खात खात चालत होता. अगोदर चहा दूधही घेतलेलं होतं आणि एकदम फ्रेश होऊन एवढा आता पळत सुटला होता की पळता पळता आम्ही आमच्या नादामध्ये, कारण आता आम्ही आमचं बोलत होतो की मैया इथून काहीशी अंतरावर आहे, म्हणजेच मैयाचं असं अंतर आहे, मैया इथून थोडा कॉर्नर घेतलेला आहे म्हणून अशी लांब दिसती आहे, खूप अंतर वाटतं, पण पात्र इथून थोडं थोडं दिसतं आहे. म्हणून तो आनंद घेत तिकडे पाहत चाललो होतो. तेवढ्यात राघव इतका पळतो, पळता पळता एकदम तिथे त्या सिमेंटच्या रस्त्यावर खाली पडला. आणि पडल्यावर आता त्याच्या गुडघ्यालाही लागलं, त्याच्या नखालाही लागलं आणि आता खूप रडू लागला. एवढा रडतो आहे, हाताला सुद्धा असा कोपरा जवळ असा घसाडा बसला आणि मग रक्त येऊ लागलं, गुडघ्याचंही रक्त येऊ लागलं, खूप मोठ्याने रडू लागला. मग आता आमचा प्रवासच थांबून गेला. तिथं थोडा वेळ खाली बसलो आणि राघवच्या पायाला आता तेल लावलं, म्हणजे ती जखम आहे त्या ठिकाणी जिथं रक्त निघतंय तिथे तेल वगैरे लावलं. थोड्या वेळ त्याला शांत केलं, कारण आता तो खूपच रडायचा. मग बराच वेळ तिथे गेला, जवळजवळ
15-20 मिनिटं तिथं गेले आणि तेवढ्यात पाठीमागून एक स्कूल बस आली आणि त्या स्कूल बसमध्ये जे मुलं होते शाळेतले ते सगळे आम्हाला बघितलं आणि मोठ्याने नर्मदे हर नर्मदे हर एवढा त्यांनी आरडाओरडा केला की आता राघवला खूप आनंद वाटू लागला. राघव म्हटला ते मलाच नर्मदे हर म्हणतात आणि तो आता रडायचं विसरला. आणि आता राघव अगदी त्या मुलांकडे बघायचा. ती बस सुद्धा त्या रस्त्याने अगदी थांबत थांबत चालली होती, कारण वाड्या वस्तीची जी मुलं होते ते मुलं सोडत सोडत चालली होती. मुलं उतरायला बस थांबली, 1-2 मुलं खाली उतरलेले तेही नर्मदे हर म्हणायचे आणि गाडीत बसलेले तर खूपच धिंगाणा करत होते. राघवला इतका आनंद वाटायचा. राघव सुद्धा दोन्ही हात वरती करून त्यांना नर्मदे हर म्हणायचा आणि त्याला इतका आनंद वाटायचा. तो म्हणायचा, बघा बघा पिताजी, बघा मैया, मलाच हे सगळे नर्मदे हर म्हणतात, बघा मलाच नर्मदे हर म्हणतात. असं म्हणत म्हणत आम्हाला सुद्धा एक बरी करमणूकच झाली, कारण आमचा प्रवास आता चांगला चालू आहे. कारण आता राघव काही विक्षेप करत नाही, कारण ती बस जशी जशी पुढे चालते तसं तसं त्याची इच्छा आहे पटापटा चालायचं, बसच्या पाठीमागे लवकर जायचं. अगदी 10-15 फूट गेलं, 5-50 फूट गेलं की बस थांबणार. असं करत करत आम्ही अगदी पुढे छोटंसं एक गाव लागलं. त्या गावामध्ये सुद्धा पोहोचल्यावर एक मुलगा सोडायचा म्हटलं की बस तिथं थांबली. आम्ही तिथून पुढे निघून चाललो. मुलांचा सारखा आरडाओरडा चालूच होता. राघवला आम्ही म्हणायचो, चल आपण थोडं पुढे जाऊ, लगेच बस पाठीमागून येईल आपल्या आणि लगेच आपल्याला नर्मदे हर म्हणतील. मग असं करत करत आम्ही 2-4 किलोमीटर गेलो आणि पुढे ते गाव, छोटंसं गाव लागलं. ते गावही पार केलं. गाव पार करून आता पुढे मैयाच्या किनाऱ्याकडे चाललो. किनाऱ्याकडे जात असता पुढे मोठे एक वडाचं झाड आहे आणि उजव्या हाताला एक आश्रम आहे, छोटंसं मंदिर सुद्धा आहे. तिथे एक बाबाजी राहतात. ते बऱ्याच वर्षापासून राहतात, कारण आमच्या पहिल्या पायी परिक्रमेमध्ये आम्ही जेव्हा इथून जात होतो त्या दिवशी ते बाबाजी आम्हाला खूप हाका मारायचे आणि सांगायचे, या इथं थांबा, जेवण बनवा, जेवण करा आणि मग पुढे जा. पण आम्ही सांगितलं नाही, आम्हाला पुढे जायचंय, कारण त्या दिवशी नर्मदा जयंती होती. म्हणून आम्ही पुढे जात होतो. ते बाबा पाठीमागून हाक मारत होते, कारण इथं बनवा आणि ह्याच्यासाठी आम्हाला वेळ त्यावेळी द्यायचा नव्हता. पण आता तर संध्याकाळची वेळ आहे आणि इथे मुक्कामासारखी व्यवस्था नाही, फक्त खूप मोठा ओटा आहे, पण थंडीचं संरक्षण म्हणून काही नाहीये. म्हणून आम्ही तसंच पुढे चालत राहिलो. ते बाबा सुद्धा यावेळेस काही नर्मदे हर वगैरे म्हटले नाही. तिथे आणखी दुसरे बाबाजी बसलेले होते, ते फक्त नर्मदे हर म्हटले. आम्ही नर्मदे हर म्हटलो आणि पुढे चाललो. थोडंसं अंतर चालून गेल्यावर आता लगेच आम्हाला मैया दिसली, म्हणजे मैयाच्या अगदी जवळ आलो. आणि त्या ठिकाणी ज्या पलीकडे जे चिपानेर आहे तिकडून इकडे येण्यासाठी, इकडून तिकडे जाण्यासाठी त्या ठिकाणी ती मोठी नाव आहे की त्या नावेमध्ये गाड्या ठेवायच्या. मोठ्या 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असतील, त्या गाड्या पलीकडे न्यायच्या, अलीकडे आणायचं, असं ते ठिकाण. म्हणून तिथे भरपूर माणसं. आणि त्याच ठिकाणी डाव्या हाताला एक असं पत्र्याचं छोटंसं शेड बनवलेलं होतं आणि त्याला तळवटं वगैरे असं लावलेलं होतं. मग आता आमची अशी इच्छा होती की राघवला तिथं ज्या असणाऱ्या माताजी आहेत त्यांचं दर्शन व्हावं, म्हणून आम्ही त्या दिशेने चाललो. पण तिथं बाजूला असलेले जे हॉटेलवाले आहेत त्यांनी सांगितलं, बाबाजी रुको रुको रुको, वहाँ मत जाना, वो माताजी है ना, अभी तो किसी पे भी गुस्सा करती है, किसी को अंदर आने नहीं देती, कोई भी देखा ना उसको बहुत पत्थर मारती है. आता तर आम्ही तिथेच थांबलो. पण आम्ही सांगितलं आमची इच्छा होती राघवला तर दर्शन व्हावं, पण त्यांनी सांगितलं त्या पहिल्यासारख्या राहिल्या नाही. कारण मी माझ्या पहिल्या पायी परिक्रमेमध्ये त्यांना जेव्हा बघितलं होतं तेव्हा तर त्या अगदी तिथं धुना चालू आहे आणि त्या धुनीच्या जवळच त्या अशा लोळत होत्या. सगळं अंग त्यांचं राखाने अगदी असं भरून भरून गेलेलं होतं आणि उघड्या बंब होत्या. पण जेव्हा दुसऱ्या परिक्रमेमध्ये 2015-16च्या परिक्रमेमध्ये मी त्यांचा माझ्या मोबाईलमध्ये फोटो काढत होते की त्या भांडे घासत होत्या मैयामध्ये. त्यांनी सांगितलं, जा जा, फोटोच नाही निघणार. आता तर मला सुद्धा त्यांची तेव्हा खूप भीती वाटली होती की काही शाप देतील की काय, पण त्या जास्त काही बोलल्या नाही. पण फोटो तर खरंच निघाला नव्हता आणि आता तर इच्छा होती की त्यांना बघावं
पण आता ते खूप पॅक आतमध्ये होत्या आणि मग त्यावेळी त्यांचं दर्शन होऊ शकलं नाही. खूप मनाला खंत वाटत होती की राघवला दर्शन व्हावं, पण लोकांनी सांगितलं जाऊ नका, म्हणून आम्ही सुद्धा हट्ट धरला नाही, कारण दिवस मावळायला गेलेला होता. मग आम्ही तिथूनच हात जोडले, कारण त्यांना पगली माता म्हणतात आणि लोक तर त्यांना, भाविक तर त्यांना अगदी प्रत्यक्ष नर्मदा माईच समजतात. म्हणून तिथूनच आम्ही सुद्धा हात जोडले आणि आता मैयाच्या किनाऱ्याने थोडं चालू लागलो. थोडंसं अंतर चालून गेल्यावर तिथे शिप नदी आहे, कारण तिथे संगम आहे शिप नदीचा. तर खूप मोठं मैयाचं सुद्धा पात्र आहे आणि तिथे तो नावाडी, त्याची छोटीशी झोपडी, त्याची पत्नी आणि 2-4 मुलं तिथं खेळत होते. तर आता आम्ही तिथं गेल्याबरोबर त्यांनी राघवला बघितलं. ते म्हणे, अरे इतनासा छोटा बच्चा, परिक्रमा में, असं म्हटल्यावर त्याला सुद्धा खूप आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं हे नाव आता पलीकडे गेलेली होती, तर त्याला त्यांचा मुलगा घेऊन गेलेला होता. लगेच अलीकडे बोलावले. आम्ही तिघही नावेमध्ये बसलो. आता नावाडीची बायको ती स्वतःच आता नाव चालवायला आमच्यासोबत येऊ लागली. आम्हाला आता खूप आनंद वाटत होता, कारण त्या आनंदाचं वर्णन मला फक्त माझा रामच आठवतो. नावेत बसलं की मला फक्त रामच दिसतो, की माझ्या रामाला सुद्धा एक वेळी नावेतून पार व्हावं लागलं होतं. म्हणून अशी शिप नदी, आता या शिप नदीबद्दल हिचा व्हिडिओ सुद्धा आपण यूट्यूबला टाकलेला आहे. अशी ही शिप नदी म्हणून, हीच ती शिप नदी म्हणून. तर त्या नावेमध्ये बसून, म्हणजे अगदी छोटीशी लाकडाची नाव, आणि त्या नावेत नावाड्याच्या बायकोने आम्हाला आता पैल तीराला घेऊन गेले, कारण तिने सांगितलं आता अंधार पडायला लागलाय, तुम्ही सुद्धा पटकन पुढे आश्रमाकडे जा. म्हणून आता त्यांना पैसे दिले. आता तशी ती माताची पैसे घेत नव्हती, पण माझ्या पतिदेवांनी सांगितलं आमच्या दोघांचे तरी घ्या, म्हणून त्यांना 10 रुपये दिले आणि आम्ही आता पुढे चालू लागलो. अगदी मैयाच्या किनारा, खाली मैया आहे आणि आता वरून किनारा सुटणारच आहे. पण थोडंसं काही अंतर चालून गेलो तर पुढे तो आश्रम होता, की ज्या आश्रमामध्ये आम्ही 2015-16च्या परिक्रमेमध्ये दुपारच्या वेळी गेलो होतो. तर तो आश्रम म्हणजे त्याला पातालेश्वर महादेव, सातदेव म्हणून असं ते ठिकाण आहे. तर तिथे गेल्याबरोबर आणखी तर बाकी येवल्याचे वगैरे परिक्रमा असे तिथं थांबलेले होते. आम्ही तिथं गेल्याबरोबर तिथले जे बाबाजी होते, तिथे आणखी एक संन्याशी माताजी सुद्धा आलेली होती, आणखी दुसरे एक नवीन बाबाजी आलेले होते संन्याशी. तर त्यांनी राघवला बघितलं आणि त्यांना खूपच आनंद झाला, कारण ते पलीकडच्या तीरावरचे होते आणि इथल्या बाबाजींना भेटण्यासाठी ती माताजी आपल्या गुरूंना घेऊन आलेली होती. म्हणून ते सगळे खूप कौतुक करू लागले आणि आता त्यांनी सांगितलं चहा वगैरे घ्या. चहा घेऊन आम्हाला त्यांनी पलीकडे, म्हणजे काही अंतरावरती असलेलं परिक्रमावासियांसाठी बनवलेलं निवासस्थान, त्या ठिकाणी गेलो. तर त्याचे सगळे खिडक्या काचा फुटलेल्या, दरवाजे सगळे मोडलेले, कसं तरी तिथं जागा व्यवस्थित केली आणि त्या दरवाजाच्या ठिकाणी पडदे, म्हणजे आमच्या जवळचं जे तळवट आहे ते लावलं. खाली अंथरलं, आमचं आसन वगैरे लावलं आणि आसन लावल्यावर तिथं शेजारी पाण्याची टाकी होती. आम्ही स्नान वगैरे केलं, कपडे धुतले आणि मग मैयाची आरती वगैरे केली. आरती झाल्यावर आता त्यांनी आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवलं. जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यावर आता तिथं थंडी खूप असल्यामुळे त्यांनी शेकोटी बनवलेली होती. त्यांनी सांगितलं इथं शेकत बसा, जायचं नाही, जेव्हा झोप येईल तेव्हाच जायचं. बराच वेळ बसलो तर आता त्यांना खूप आवड होती की आमच्याबद्दल विचारायची, म्हणून त्या उत्सुकतेमुळे त्यांनी खूप वेळ तिथं थांबून ठेवलं. बराच वेळ तिथे गेल्यावर बाकीचे सगळे परिक्रमावासी आता जाऊन झोपले होते. आम्ही सुद्धा सांगितलं की आम्हाला सुद्धा आता आराम केला पाहिजे. तेव्हा हे सातदेव हे ठिकाण म्हणजे सप्त ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे आणि ते पातालेश्वर महादेव ह्याची स्थापना केलेली आहे. तर ह्याची माहिती आणि याचा व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत, कारण हे विशेष आणि अतिविशेष महत्त्वाची माहिती आहे, म्हणून ही पुढच्या भागात आपल्याला ऐकायला मिळेल. मग आता आम्ही तिकडे आमच्या निवासस्थानाकडे जाऊन आम्ही विश्रामाच्या दिशेने गेलो, म्हणून आजचा प्रवास याच ठिकाणी थांबतो आहे. तर म्हणून इथेच थांबते. नर्मदे हर.